भारताला लाभलेली प्राचीन परंपरा, भाषा शैली, विविधता ही योगिक दृष्टिकोनातून सामंजस्यपूर्ण विचार प्रवाह विकसित करते. मानवी मनाला नवी दिशा देणारी ती अमुक अशी संरचना आहे. जीविताचे कल्याण, जीविताला मार्गदर्शन करणारी एक पवित्र अनुभूती त्यामध्ये समाविष्ट आहे. जीवित म्हणजे काय, जीविताचा उद्देश काय असला पाहिजे, हा विचार सकृत दर्शनी केल्यास आपल्याला त्यातून असा निष्कर्ष सापडतो की जीवित हे मानवाचे कर्मयोग चक्र आहे. कर्मयोग चक्राच्या अंतर्गत समाविष्ट होणारी विरक्ती ही त्यामध्ये गंभीर बाब घेऊन येते. माणूस म्हणून या विश्वामध्ये जगत असताना आपल्याला सर्व काही बाबी समाविष्ट करणे गरजेचे आहे. ज्यामध्ये कर्म आहे, ज्यामध्ये रीती आहे, ज्यामध्ये संकल्पना आहेत, ज्यामध्ये भाव आहेत, प्रेरणा आहेत, या सर्व बाबी मनुष्याला जीविताचे कर्मयोग सांगण्यास भाग पाडतात. माणूस म्हणून जगवण्यास भाग पाडतात. अर्थात जीवित हेच कर्म द्रष्टांतिक आहे. जीवित हेच द्राष्टांतिक स्वरूपाचे भवरूप आहे असे आपल्याला म्हणता येईल. भारताला लाभलेला इतिहास, लाभलेली प्राचीन परंपरा ही अभूतपूर्व आहे. योगिक दृष्टिकोनातून भारताचे विवेचन केल्यास भारत हा योगिक दृष्टिकोनाने हठयोगामध्ये, राजयोगामध्ये, क्रियायोगामध्ये, कर्मयोगामध्ये निपुण आहे. प्राचीन काळापासून भारताला लाभलेली ही परंपरा अर्वाचीन काळातही तशीच सुकर व्हावी हाच आमचा हेतू आहे. सत्कर्म, जीवित कर्म, प्राणकर्म, बोधकर्म हाच कर्माचा हेतू होय. त्यामध्ये प्रकर्म असलेले जे ही समाविष्ट संबोधित आहे त्यालाच कर्मशास्त्र असे म्हणतात, जीवितशास्त्र असे म्हणतात असे मला वाटते. भावना जितकी निर्मळ असेल तितकीच ती परिणामकारक असते. भावना जितकी गूढ असेल तितकीच ती आचरण शुद्ध असेल. भावना जितकी उदार असेल तितकीच ती मार्गदायी असेल, मोक्षदायी असेल असे मला वाटते. विरक्तीचे बीज आपुले अंतरी, बाह्यात कार्यमती निवृत्तीसी. विरक्ती ही मनुष्याला आंतरिक सुखाची प्राप्ती करावून देते. विरक्ती हीच मनुष्याला बाह्यात्कारापासून जागृत करण्याचं काम करते. अर्थात निवृत्ती हाच तिचा पाया होय. निवृत्ती सगुण, निवृत्ती निर्गुण, साक्षात्कार्यमती समाधीसी. निवृत्ती ही सगुण आहे, निवृत्ती ही निर्गुण आहे. तथापि साक्षात्काराची अभिमती हीच समाधीच्या विरक्तीस पात्र ठरते. दत्त मने शुद्ध, चित्तीचा व्यवहार, आपुला संसार, साध्य धर्म. अर्थात शुद्धता हा चित्तीचा व्यवहार आहे. चित्तयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, ध्यानयोग, कर्मयोग, शास्त्रयोग या सर्व योगांमधून समाविष्ट असलेले बुद्धी अपरिव्राज अशी संकल्पीय अवस्था या सर्व काही सांसारिक प्रकर्म उद्देशित करतात. ज्यामध्ये साध्य धर्म नावाची संकल्पना उदयास येते. व्याख्यातित केलेल्या प्रत्येक भावनेतून, व्याख्यातित केलेल्या प्रत्येक दर्शनातून मनुष्याने ज्या काही बाबी आचरित युक्त करावयाच्या आहेत त्या करणे गरजेचे राहील असे मला वाटते. जीवन हेच मोक्षदायी आहे. आंतरिक जीवन हे त्याहूनही मोक्षदायी आहे. जे बाह्य प्रकर्माला, बाह्य स्वरूपाला, बाह्य चित्त व्यवहाराला कारणीभूत ठरते असे मला वाटते. सांगावयाचे झाल्यास प्रकृती हा विश्वाचा गाभा होय. प्रकृतीचा सार धर्म हा विश्वातील आंतरिक अशा महत्तम शास्त्र तत्वाला कारणीभूत असलेला गाभा होय.
ज्यात मूळ मर्म हे ब्रह्मरंध्रातून उद्देशित आहे असे मला वाटते.